Namaskar. I will like to welcome all my dear students, teachers, friends and parents. In this video, we'll see more information about the scholarship guidance of English subject for standard 5th. You know that English is included in paper 2 for part 1 and there are 25 questions for 50 marks. आपल्याला आतापर्यंत कळलं आहे की इंग्लिश हा विषय पेपर 2 मध्ये येतो ज्याच्यावर आधारित 25 प्रश्नांची आपल्याला एकूण तयारी करायची आहे. आता आपण आज या व्हिडिओमध्ये वोकॅब्युलरी हा भाग पाहणार आहोत. या घटकातील काही उपघटकांचा अभ्यास करणार आहोत जसे की कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स, पार्ट्स ऑफ बॉडी अँड बर्ड्स ऑफ ॲनिमल. खरं तर इंग्लिशमधला वोकॅब्युलरी हा भाग अतिशय मोठा आहे जो एकूण 6 प्रश्न विचारले जातात. मी कंसामध्ये 6 जो अंक लिहिलेला आहे तो 6 प्रश्न या भागावर विचारले जातात 25 प्रश्नांपैकी. तर आता आपण एकानंतर एक अशा उपघटकांचा अभ्यास करूया. पहिल्यांदा पाहूयात कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. आता कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हटल्यावर ही काय नवीन गोष्ट आहे बुवा? तर नवीन नाहीच आहे. आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे थोडक्यात सांगू का, शॉर्ट फॉर्म. जे जर 2 शब्द असतील तर त्या 2 शब्दांना एकत्र लिहिणं त्याला आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणतोय. म्हणजे 2 words are written in short form with the help of apostrophe mark. हा apostrophe आहे मुलांनो. म्हणजे काय की खरं तर हा इन्व्हर्टेड कॉमा मधला अर्धा हा कॉमा आहे, परंतु तो कुठे लिहिला जातो तर बघा इथे आय एम हे 2 शब्द आहेत, परंतु आपल्याला भाषेमध्ये सुलभी करण्यासाठी किंवा पटकन बोलण्यासाठी आय एम तर म्हणून आय आणि एम जोडताना ए चा लोप होतो आणि आय नंतर हा एपोस्ट्रोफी मार्क लिहिल्यानंतर एम लिहिला तर याचा अर्थ आय एम. तर बघा इथे यू आर तर यू आर म्हणजे यू लिहिल्यानंतर एपोस्ट्रोफी चिन्ह आणि आर मधला ए लिहिलाच नाही, आर ई एवढं शॉर्टकट लिहिलं बघा. आता इथे आय विल तर इथे त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होतो आयल. You have. We have. He is, his. She is, she's. It is, its. म्हणजे आपल्याला असे हे सुलभीकरण व्हावं म्हणून आपण हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स वापरत असतो. आणखी काही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचे मी इथे उदाहरणं दिलेली आहेत पहा की शॅल नॉट. तर शॅल नॉट म्हणजे शँट. आय शँट गो वाक्यामध्ये त्याचा वापर केलेला आहे. कॅनॉट म्हणजे कांट. 2 शब्द मोठे मोठे लिहायऐवजी कांट लिहिलं. मीना कांट प्ले. ओके. कुड नॉट त्याऐवजी आपण म्हणतोय कुडंट. ही कुडंट रन. वी विल तर हा एक अगदी वेगळा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. वी विल तर वी विलचं काय होतं लेट्सचा अर्थ वी विल म्हणजे आपण करूया. लेट्स रन फास्ट आपण जोराने पळूया. व्हॉट इज व्हॉट्स युअर नेम म्हणजे व्हॉट इज युअर नेम एवढं मोठं म्हणण्यापेक्षा व्हॉट्स युअर नेम असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला ते वाक्य पटकन उच्चारता येतं. आणखीनही काही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इथे मी तुमच्यासाठी लिहिलेले आहेत पहा की डू नॉटचं काय होतं डोंट. आय डोंट लाईक येलो कलर. डिड नॉट डिडंट. आय डिडंट कम्प्लीट द क्वीज. विल नॉट वोंट. शी वोंट गो टू द मार्केट. हा एक नेहमी फसणारा प्रश्न असतो. विल नॉटचा वोंट होतो. वोंट लक्षात ठेवायचं. विल नॉट वोंट. शी वोंट गो टू द मार्केट. दे आर तर दे आर प्लेइंग. म्हणजे इतकं शॉर्टकट आणि आपल्याला पटकन बोलता येतं म्हणून आपण हे असे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स वापरत असतो. इथे मी
खूप मोठी यादी दिली आहे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मची. तुम्ही हा व्हिडिओ थांबवून तिथे हे सगळे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तुम्ही वाचा, म्हणा, एन्जॉय करा. हवं तर वहीमध्ये लिहून घ्या आणि हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपण लक्षात ठेवायचे आहेत. नाउ सेकंड सब युनिट, पार्ट्स ऑफ बॉडी. जे आपण वोकॅब्युलरी बघतोय, वोकॅब्युलरीचा हा उपघटक आहे पार्ट्स ऑफ बॉडी. तर आपल्याला खरं तर हे सगळ्यांना मुलांना तुम्हाला माहिती, ॲज वी ऑल हॅव बॉडी अँड वी हॅव बॉडी पार्ट्स. सो प्रत्येक पार्टचं नाव, उलट इथे खूप कमी नावं मी म्हणते दिलेली आहेत, तरी सुद्धा तुम्हाला पार्ट अँड पार्टचं नाव आतापर्यंत माहिती झालेलं असणार आहे. बघा की इथे आता या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय हेड, शोल्डर, स्टमक, हँड, थाय म्हणजे अप्पर पोर्शन ऑफ द लेग, इट इज थाय. काफ म्हणजे पोटरी, पोटरी पायाचा खालचा भाग. हिल म्हणजे टाच आपली. फूट तळवा, तळपाय. नेक, चेस्ट, एल्बो कोपर हाताचा. आर्म, आर्म म्हणजे काय, हाताचा पुढचा भाग. फिंगर, फिंगर नेल. नी म्हणजे गुडघा. टो पायाची बोट आणि टो नेल म्हणजे पायाच्या बोटांची नख. तर अशा पद्धतीने आपल्याला याही पेक्षा अजून इथे जर मी म्हटलं की इथे काय म्हणाल तुम्ही, चिक्स, इथे चिन, ओके, इथे लिप्स, नोज, आय, पुन्हा आयब्रोज, फोरहेड. तर हे सगळे म्हणजे पार्ट्स ऑफ फेस सुद्धा आपल्याला सांगता आले पाहिजेत. तर अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या पार्ट्स ऑफ बॉडी लक्षात ठेवायचे आणि आपल्याला काय प्रश्न विचारले जातील ते तुम्ही बरोबर वाचून सांगायचं आहे. आता मला या पार्ट्स ऑफ बॉडीवरनं एक छोटंसं गाणं आठवलंय, ऐकूया. हेड, shoulders, knees and toes. Head, shoulders, knees and toes. Eyes and ears, mouth and nose. Head, shoulders, knees and toes. आता मी जेव्हा जेव्हा हे म्हणेल तेव्हा आपण प्रत्येकाने एक गंमत करूया की मी जे वाचीन त्याप्रमाणे तुम्ही त्या त्या पार्टला हात लावायचे. आणि जर तुम्हाला हे गाणं आवडलं तर तुम्ही माझ्या बरोबर म्हणू शकता, माझ्या नंतर म्हणू शकता. चला पुन्हा एकदा. हेड, शोल्डर्स, नीज अँड टोज. हेड, शोल्डर्स, नीज अँड टोज. आईज अँड इयर्स, माउथ अँड नोज. हेड, shoulders, knees and toes. Two little eyes are open wide. Two little eyes are open wide. One little head goes side to side. One little head goes side to side. Head, shoulders, knees and toes. Knees and toes. आवडलं तुम्हाला गाणं मुलांनो? तर अशा पद्धतीने आपण हे पार्ट्स ऑफ बॉडी अगदी या गाण्यातून सुद्धा लक्षात ठेवू शकतो. आता यानंतर आपण एक वोकॅब्युलरी मध्येच जे आपल्या आजूबाजूला काही ॲनिमल्स आहेत किंवा काही बर्ड्स आहेत, बघा, द ॲनिमल्स आपल्या आजूबाजूला जे राहतात त्याला आपण पेट ॲनिमल किंवा टेम ॲनिमल म्हणतो. जे ॲनिमल्स आपले जंगलात राहतात त्यांना आपण वाईल्ड ॲनिमल म्हणतो. इथे आपण काऊचं चित्र पाहतोय, काऊ. मग आता या काऊ बद्दल खूप सारी माहिती म्हणजे एका ठिकाणी मी द्यायचा प्रयत्न केला की काऊ असेल तर त्या मेल काऊचं मेल बुलक, फिमेल काऊ, यंग वन म्हणजे त्याचं वासरू जे त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये काफ. वेअर डू काऊ लिव्ह, वेअर डज द काऊ लिव्ह, द काऊ लिव्ज इन काऊ शेड. साऊंड, त्या काऊचा आवाज कसा येतो, तो मू म्हणजे हंबरणे मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये मू. तर अशा पद्धतीने या एका प्राण्याची ही सगळी माहिती की म्हणजे त्याचं मेल, त्याचं फिमेल, त्याचं यंग वन, त्याचं हाऊस आणि त्याचं साऊंड, असं आपण एक परिपूर्ण माहिती या प्राण्यांची इथून आता मिळूयात. हेन, छान आहे ना चित्र. हेन तर मेल असेल तर कॉक,
फिमेल हेन. यंग वन, यांच्या पिलांना हे काय म्हणतात? काय म्हणतात यांच्या पिलांना? माहिती आहे तुम्हाला? चिक्स किंवा चिकन, दोन्ही शब्द आहेत, चिक्स किंवा चिकन. हे कुठे राहतात? तर पेन. आणि यांचा साऊंड कसा असतो? क्लक 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 क्लक. तर अशा पद्धतीने आपण या हेनची माहिती घेतली. पुढे हॉर्स. आता हॉर्समध्ये पुन्हा मेल हॉर्स असेल तर त्याला म्हणतात, म्हणजे मेल हॉर्स हॉर्स, फिमेल असेल तर मेअर. यंग वन म्हणजे घोड्याच्या बाळाला काय म्हणतात? फोल. मराठीमध्ये शिंगरू, इंग्लिशमध्ये फोल. घोडा कुठे राहतो? स्टेबल. साऊंड नी, म्हणजे घोडा खिंकाळतो, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात नी, NEIGH. तर अशा पद्धतीने आपण या प्राण्यांची माहिती लक्षात ठेवूयात. पुढे आणखीन तुमच्या आवडीचं चित्र डॉग. आता ही डॉग फॅमिली आहे. पहा, ह्या डॉगची म्हणजे मेल असेल तर डॉग, फिमेल बिच. त्यांचं यंग वन म्हणजे त्यांची जर पिलं, कुत्र्याच्या पिलाला काय म्हणतात? पपी. एक असेल तर पपी आणि एक असेल तर पपीज, PUPPIES. कुठे राहतात? केनल. आणि साऊंड बार्क. अशा पद्धतीने आपण ह्या डॉगची माहिती लक्षात ठेवूयात. टायगर. तर टायगरमध्ये पुन्हा मेल टायगर, फिमेल टायग्रेस, यंग वन कब, हाऊस डेन आणि साऊंड रॉर. वाघाची डरकाळी. वाघ कुठे राहतो? गुहेमध्ये. यंग वन छावा, फिमेल म्हणजे वाघीन आणि वाघ. असं आपण लक्षात ठेवायचं. मराठीत आणि इंग्लिशमध्ये दोन्ही भाषांमध्ये लक्षात ठेवायचं. कारण हे प्रश्न फक्त मराठीत विचारतात असं नाही, इंग्लिशमध्ये विचारतात असं नाही, तर आपल्याला दोन्ही भाषांमध्ये हे प्रश्न उपयोगी पडतात. शीप. बाबा ब्लॅक शीप, तुम्हाला ही कविता आठवली का? बाबा ब्लॅक शीप हॅव एनी वूल? येस सर, येस सर, 3 bags फुल. तर हे वूल देणारे हे शीप म्हणजे मेंढी. तर मेल शीप असेल तर रॅम, फिमेल असेल तर ईव, यंग वन असेल तर लॅम. हे हाऊस यांचं फोल्ड म्हणजे वाघूरमध्ये राहतात किंवा पेन. आणि यांचं साऊंड आहे तो ब्लिट्स किंवा बॅ बॅ. अशा पद्धतीने यांचा तो आवाज आपण लक्षात ठेवूया. ठीक आहे. आता स्टडी टाइम. मुलांनो, हे सगळं शिकल्यानंतर तुम्ही स्टडी आता काय काय करणार बघा. मॅच द पेअर करून बघा, बरोबर आलंय का तेही बघा. इथे मी आणखीन एक मोठा चार्ट दिलाय तुम्हाला अभ्यासासाठी. त्यानंतर आणखीन इथे प्रश्न दिलेले आहेत थोडेसे. यूज द प्रॉपर कॉन्ट्रॅक्टेड फॉर द अंडरलाईन वर्ड्स. अंडरलाईन वर्ड्स वाचा आणि त्याचे पर्याय लिहा. स्टडी टाइम आहे पुन्हा की विच इज द पार्ट ऑफ बॉडी, की तो राईट करतो, कॅच, वर्क, ईट हे सगळी कामं करणारा कोणता पार्ट ऑफ बॉडी आहे. आणखीन थोडे जास्तीचे प्रश्न आहेत इथे. फिल इन द ब्लँक्स आहेत, सिलेक्ट द ऑड टर्म आउट आहे. नीट वाचा आणि ही उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहून काढा. शिक्षकांना दाखवा, अडचण आल्यास विचारा, शंका विचारा. परंतु मुलांनो, अधिकाधिक चांगला अभ्यास करा, आनंदाने अभ्यास करा, खूप खूप मार्क्स मिळवा. बाय. थँक्यू.